MH52 न्यूज. गौताळा गावट्रम घाट चंदन तस्करी प्रकरणात मोठी कारवाई. PCCF वन्यजीव यांची थेट दखल. प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना स्वतंत्र चौकशीचे आदेश. छत्रपती संभाजीनगर नागपूर. गौताळा गावट्रम घाट पाटणदेवी विभाग येथे झालेल्या चंदन वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तल आणि तस्करी प्रकरणात राज्याच्या वन प्रशासनात अभूतपूर्व असा निर्णय घेण्यात आला आहे. क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने केलेल्या सविस्तर तक्रारीनंतर महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी स्वतः प्रकरणाची दखल घेऊन प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर यांना थेट उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी केले आहेत. विभागाला वळसा अभूतपूर्व निर्णय. या आदेशाचे विशेष महत्त्व म्हणजे वन्यजीव विंगमधील सर्वोच्च अधिकारी यांनी स्वतःच्या विभागातील अधीनस्थ अधिकाऱ्यांना तपास न देता थेट टेरिटोरियल विंगच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपास हस्तांतरित केला आहे. वन प्रशासनात असा निर्णय अत्यंत विरळ समजला जातो आणि प्रकरणाची गंभीरता, तपासातील त्रुटी आणि प्राथमिक चौकशीवरील अविश्वास याचीच ही स्पष्ट जाणीव आहे. तक्रारीतील गंभीर मुद्द्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नोंद. क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने दिलेल्या तक्रारीतील सर्व महत्त्वाचे मुद्दे आदेशात नोंदवण्यात आले आहेत. त्यात प्रमुखतः चंदन वृक्षांच्या संख्येत मोठी तफावत, पंचनाम्यातील विरोधाभास व चुकीचे तपशील, घटनांची चुकीची नोंद व अधिकृत अहवालांतील फरक, स्थळ पाहणीतील गैरसमज, चुकीची स्थानमाहिती, संबंधित अधिकाऱ्यांकडून दिशाभूल करणारी प्रतिवचने, प्राथमिक तपास विश्वसनीय नसल्याचे ठोस संकेत. या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरणाची स्वतंत्र पुनर्तपासणी आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. प्रकरण वन्यजीव विंगच्या पलीकडे गेले. आदेशातील संकेत. या निर्णयातून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित होतो. प्रकरणातील विसंगती, विरोधाभास आणि गंभीर त्रुटी लक्षात घेता तपास आता केवळ वन्यजीव विभागाचा विषय राहिलेला नाही. तो वरिष्ठ प्रादेशिक पातळीवरच्या नियंत्रणाखाली जाणे आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट संकेत दिले गेले आहेत. प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांकडे चौकशीची मोठी जबाबदारी. आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक यांनी तपास पुढीलप्रमाणे करायचा आहे. सर्व कागदपत्रे, अहवाल व नोंदींची पुनर्पडताळणी, स्थळ निरीक्षणाचे पुन्हा मूल्यमापन, पंचनाम्यातील विसंगतींची सखोल चौकशी, प्रत्येक अधिकाऱ्याची व्यक्तिगत जबाबदारी ठरवणे, प्राथमिक तपासातील त्रुटी उघड करणे, संपूर्ण तपासाची नव्याने उभारणी व दिशा निश्चित करणे. ही चौकशी पूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक असावी अशा स्पष्ट सूचना आदेशात नमूद आहेत. पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांचे लक्ष चौकशीकडे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय हानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून चंदन वृक्षांच्या संख्येबाबतची तफावत ही संशयास्पद ठरली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ही चौकशी कशी आकार घेते, कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते आणि सत्य बाहेर येते का, याकडे संपूर्ण विभाग, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे.